हॅलो मित्रांनो, आपला मित्र शैलेंद्र भांडारकर. आज आम्ही आपल्या वनस्पती एक खोजमध्ये जंगल सफारीवर निघालेलो आहे. आमच्यासोबत आज आमचे हकीम मित्र भीमराव भाऊ नंदेश्वर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया आम्हाला औषधीय पौधा रकत पापडी ह्या भागामध्ये जे हकीम लोक आहेत त्या झाडाला रकत पापडी म्हणतात आणि काही लोक पापडेल सुद्धा म्हणतात. तर हा पापडेलचा जो झाड आहे हा कशावर चालतो हे आम्ही आमच्या भीमराव भाऊ नंदेश्वरकडून विचारून. भाऊ इकडे थोडं समोर या. तर हे जे आहे, हे जे झाड आहे रकत पापडीचं आहे ना? रकत पापडी. रकत पापडी. तर हिचा उपयोग कशासाठी करतात त्या भागामध्ये? वरची पापडी काढायची. अच्छा, लालवाली. ते वरची सालटी. अच्छा, पातळ राहते, जाडणार आहे. हा हा. तर लालवाली काढायची. लालवाली काढायची. हा, आणि तिला अंदर तर हड्डीच राहते. अच्छा तिला असं कुटायचं. अच्छा, कुठून टाकायचं? कुठल्यावर मग थोडं पाणी बनवायचं हा. कपामध्ये. हा, ते आलं. अच्छा. तर मित्रांनो, आमचे मित्र सांगत आहेत की हे जे रकत पापडीचं जे झाड आहे, हे झाडाची जी पापडी आहे वरचा लेअर, ते लेअरच्या आतमध्ये एक अजून पापडी असते पातळ साल. तर ह्या दोन्ही एकत्र न्यायच्या आणि त्याला कुटून टाकायचं. कुटल्यानंतर त्यांना पाण्यात भिजवून ठेवायचा अर्धा तास आणि ते प्यायचं आहे. तर ते याच्यासाठी सांगतात की उन्हाळ्यामध्ये जसं पोटदुखी लागली, मुरडा मारून पोट दुखणे, पातळ संडासवर चालते. पातळ संडासवर सुद्धा हिचा उपयोग आहे म्हणतात. आणि पोटदुखी, जो मुरडा मारून पोट दुखते त्याच्यामध्ये सुद्धा हिचा उपयोग आहे मित्रांनो. तर बघा, आपल्या देहातमध्ये अनेक असे वैद्य आहेत की प्रत्येकाला काही ना काही जंगलाच्या औषधीविषयी माहिती आहे. त्यातच आम्हाला आमचे मित्र भीमराव भाऊ यांना सुद्धा बऱ्याचशा औषधीची माहिती आहे. त्यांच्याकडून आम्ही एक एक दिवसात त्यांच्याकडून आम्ही जाणून घेतो की कोणती औषध कशावर चालवली. तुम्ही जेव्हा हे अति दुर्गम भागामध्ये राहतात आणि जेव्हा लहान असताना इकडे जेव्हा डॉक्टरांची सुविधा नव्हती, दवाखाने नव्हते, त्या काळामध्ये इथले प्रत्येक लोक हे जंगली वनस्पतीवर आधारित राहायचे. जंगलातील ज्या काही जडीबुटी आहेत, मग ते डोकेदुखी असो, पोटदुखी असो, खासी असो, हातपायाचे दुखणे असो, हे ह्या जंगलाच्या ज्या वन औषधी आहेत त्याच्यापासूनच यांना आराम मिळायचा आणि ते त्याचा उपभोग घेत होते. तर त्याच्यामुळे यांचे वडील सुद्धा बरेच जाणकार होते औषधीचे आणि म्हणून त्यांच्याकडून हे त्यांना माहिती मिळाली. तर हा एक यांच्याकडून औषधी गुण आपण जाणून घेतलो ह्या झाडाचा. आणि दुसरा एक मित्रांनो, ज्या कोण्या व्यक्तीला धातू ज्वर असेल, लघवीमधून चिकट असा पदार्थ जात असेल लघवी झाल्यानंतर किंवा लघवीसोबत, किंवा नाईट फेल, ज्याला रात्री धात जातो झोपेमध्ये, त्याला विरे जाते, तर अशा लोकांनी सुद्धा ह्या औषधीचा जर वापर केला तर त्याचा रात्रदोष, जो स्वप्नदोष म्हणतो आपण, तो स्वप्नदोष सुद्धा दूर होतो. आणि लघवीद्वारे जो जाते अल्बुमिन जाते, ते त्याच्यामुळे ते सुद्धा ह्या औषधांनी कमी होते मित्रांनो. आपल्याकडे याला धात म्हणतात. आणि याच्यामुळे कधी कधी कोणाला बारीक ताप सुद्धा असतो, कमजोर होतो. कोणाला धातूज्वर असल्यामुळे वॉमिटिंग, उलट्या सुद्धा होतात. तर ह्यासाठी हे जे झाड आहे रकत पापडीचं, हे झाड अतिशय महत्त्वाचं आणि औषधोपयोगी झाड आहे आपल्यासाठी. याच्यापासून आपलं प्राण सुद्धा वाचू शकतो. आणि बरेचसे लोक इकडे धातू विकारावरती ह्या झाडाचा उपयोग करतात मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हे जे झाड आहे, हे झाड पूर्वी दुसरा अजून एक याच्यात गुणधर्म आहे की ह्या झाडाच्या ज्या बिया यायच्या
आता ह्या झाडाला बिया आहेत नाही, नाही. त्याच्या बिया यायच्या, तर त्याच्यापासून हे तेल सुद्धा काढायचे. गरिबी त्यावेळेस भरपूर होती आणि त्याच्यापासून त्या बिया जमा करायच्या आणि तेल काढायचे आणि त्या तेलापासून आपण भाजी फोडणी घालायची. चल तर बारी वाला. हा, तर अशा पद्धतीचं हे महत्वपूर्ण झाड आज आम्हाला ह्या झाडाविषयी भाऊनी माहिती दिली आणि अजून दुसऱ्याकडून जाणून घेतलं. यांना जो गुणधर्म माहित होता पोटाच्या विकाराचा, दुसऱ्याकडून आम्हाला माहिती मिळाली की हे धातू आजारावर चालतं. आणि तिसरा असा एक व्यक्ती मिळाला की हा जो झाड आहे, तुमच्या शरीरामध्ये जर कमजोरी असेल तर ते सुद्धा कमी करण्यास हा मदत करते मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हे जे झाड आहे हे आमच्या मित्रांनी सांगितलं. मी तुम्हाला दाखवतो हे झाड कसं आहे ते. नक्कीच आपण या झाडाला पाहून आपल्या भागामध्ये सुद्धा हे जर असे झाड असेल, तुम्ही आजारी जर पडत असाल, डॉक्टरकडे जाऊन जर तुम्हाला रिलीफ मिळत नसेल, तर ह्या औषधाचा रामबाण उपाय आहे. तुम्हाला बिलकुल खातानी पण काही त्रास नाही होणार ह्या औषधाचं. तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे झाड कसं आहे. भीमराव भाऊ आम्हाला दाखवतात. बघा, हे झाडाचं पान आहे, त्याला रकत पापडी म्हणते. ह्या झाडाला रकत पापडीचे पान म्हणतात. पहा हे पान कसे आहेत, हे पान पाहू शकता. आणि रकत पापडी याच्यासाठी म्हणतात ह्या झाडाला की हे रक्तासारखा लाल लाल याचा बुंधा असते. हा, वरचा कवर हा पाहू शकता. हा बुंधा आहे मोठा, जास्त मोठं वेलवर्गीय वनस्पती आहे ही, मोठी होत नाही मित्रांनो. हा, हा बघा. तर मी तुम्हाला दाखवतो हे जे झाड आहे याची आंतरसाल घ्यायची आणि कुठून आपल्याला औषधी पिणे आहे ह्या झाडाची मित्रांनो. तर बघू शकता आपण हे झाड. बघा, हा बुंदा आपण पाहू शकता ह्या झाडाचा मोठा, आणि हे वेल. तर ही जी आहे हे आपल्या औषधी उपयोगी आहे मित्रांनो. हे जे मी दाखवतो तुम्हाला ही औषधी उपयोगी झाड आहे. आणि आपण सुद्धा नेतांनी ह्या झाडाला न तोडता ह्याची फक्त हलकीशी कुऱ्हाडीनं घापी मारायची आणि इथून ते साल काढायची. आणि ह्या सालीच्या आतमध्ये अंतरसाल आहे, तिचा उपयोग धातजवरसाठी चालते. आणि ह्या आणि दोन्ही मिश्र केला तर पोटाच्या आजारावरती चालते. असं ह्या भागातले आमचे मित्र. हां, आणि खायला पण मस्त टेस्ट वाटते, चिकट चिकट थोडी तोंडाला, पण खायला काही त्रास नाही ह्या औषधाचा. अशा पद्धतीनं आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडेल की नाही आवडेल, आपण कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. आणि नक्कीच नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना शेअर पण करा. तर अशा पद्धतीने हे झाड आहे मित्रांनो. तुम्हाला मी पूर्ण झाड दाखवतो एकदा. आणि हे याचे पानं, हा एवढा मोठा झाड आहे, हे असे वेल आहेत. बघा, याला आता फूल येण्यास आहे. फूल आल्यानंतर त्याला फळं लागतात आणि त्या फळाला मग बिया तयार होतात. त्या बियामधून बियांचं तेल काढतात मित्रांनो. तर धन्यवाद. आज आपल्यासाठी ही नवीन वनौषधी पापडेल, आणि हिला तेल पापडीसुद्धा, दुसरं नाव पापडेल आहे. तर हे बघा, एकदा शेवट तुम्हाला ह्या झाडाचं पानं दाखवत आहे. आपण सुद्धा आपल्या भागामध्ये असले याचा उपयोग करा. जर तुमच्या परिवारात, मित्रपरिवारात कोणी आजारी असेल धातूजवर आणि संडासनी, तर त्याच्यासाठी आपण नक्कीच हे द्या आणि रोगमुक्त व्हा. तर धन्यवाद मित्रांनो.